काय सांगावं केव्हा माझा मुलगा हा सुधरण लमचा बहार बहार सारखा वागतो, बहार बहार सारखा वागतो प्रत्येक दिवशी याला मला याला स्वतः बुद्धी सांगायला लागते, पण मला नाही वाटत लमचा हा सुधरण किंवा नाही सुधरण. प्रत्येक गावामध्ये प्रत्येक ग्रामपंचायतला प्रत्येक गावाला घरफीस 12,000 रुपये दिलं. 12,000 दिलीच्या नंतर आज पहा काही लोकांनी संडास न बनवता घरी लमचा ग्राम अभियान स्वच्छता आपण गावात राबवतो, करोडो रुपये आपल्या गावाला बक्षीस मिळतो, त्याचा काही उल्लेख नाही. कारण काही काही लोक असे सुधरूनच नाही राहिले. आगंदाई मुक्त गाव म्हणजे काय हे स्वतः लोकांना अजूनही कळलं नाही. पण जो सुशिक्षित लोक आहेत त्यांनी त्या 12,000चा लाभ घेतला. 12,000वरून 30-40,000 रुपये खिशातून लावला आणि ते प्रत्येक घरी संडास बनले. पण असे काही काही लोक नाही सुधारले. पण ठीक आहे, पाहतो माझा मुलगा गेला पण कुठं त्याला आवाज लावतो. बेटा सूरे अरे आई सुलाम बाबा काय राहिला का तू? बऱ्या प्रेमानं आवाज देऊन राहिला. बेटा तू कुठे गेला होता? बाबा तुला माहित नसेल? नाही बेटा, मी नागपूरला गेलो होतो डॉक्टरकीचा कोर्स करायला. डॉक्टरकीचा कोर्स करायला म्हणजे तू नागपूरला डॉक्टरकीचा कोर्स करायला गेला? म्हणजे डॉक्टरकीचा कोर्स पास झाला का बेटा? बाबा झाला आता डॉक्टरकीचा कोर्स. बहुत मोठा चांगला झाला बेटा. तू डॉक्टरकी कोर्स केला ना? बापा मी किती दिवसाचा बिमार आहो बे. गॅसची बिमारी आहे. आता तुला लात मारल्यानं मरणं नसे का? आता लात मारल्यानं मरणं नसे तुला. म्हणजे तू वेळोवेळी बाई औषध पाणी करशील म्हणण्यात खुशी झाली का? काय बोंबलून राहिला? बोंबलून नाही राहिलो अबे. त्या मामीचा फोन आला. माझ्या मामीचा बरोबर आहे. तुझ्या सगळं काम पडलं असेल. काय फोन केला? अरे चांगल्या गोष्टीसाठी. म्हणजे आज आपल्या गावचा पट आहे. पट आहे आणि तुझ्या जवळ तू तारी आहे. किती कोणी आपली न सांगू रे तू नाही सुधरू शकत. अरे काय साठी म्हणजे आता मी सांग बाबा. मामी का म्हणे? मामी भाऊ म्हणे आता तुमचा मुलगा जवान झाला. जवान झाला म्हणलं हो बाई जवान झाला. 25 वर्ष 25 चालू आहे आता. बरोबर आहे. ऐका नाही मलाही वाटला बे माझी प्रकृती बरोबर राहत नाही. या वर्षी तुझ्या लग्न काढून टाकावं. त्याप्रमाणे तुझी आई मरम पावली राहता काय जर मी मरून गेला. माझ्या बाबा का लहानपणाचा माझी आई गेली बाबा का. लहानपणाचा लहानपणाचा बाई आई गेली बाबा काय. लाईनाचा मोठा केला बाबा काय. मुलीतला सावलीत गेलास बाबा काय. मायासाठी आपले टोंगरे फोडलास बाबा. काय साठी तुझ्या हाती टोंगरे फोडलो? मी आई आई म्हणून लढत होतो. म्हणतो बोलणं झालं होतं. बरोबर आहे. तेव्हा लहानपणाची गोष्ट होय. या पाठीवर बसलो होतो तर मग त्या टोंगलेला फुटले का? आता ती डाग मिटवली असते. नाही मिटले मिटले. माझ्यासाठी आपल्या टोंगड्या फोडणार बाबा का. हातभर होतो तर मीच भर केला बाबा का. तुला आपला तुटू पडणार बाबा. असा विचार ना बे. म्हणजे ते आपल्या इथे लाल गाय होती. गावची गाय घ्या लागला तुझ्यासाठी. कारण का तू 6 महिन्याचा कानका होता. तर तेव्हा तुझ्यासाठी एक गावठी गाय घेऊन आणला. बरोबर. ते 2 लिटर दूध देत होती. तिच्या दूध काढू सकाळीच चुलीवर मांडू गरम करू आणि एक बाटल घेऊन आणली होती फार्मसीतून. बरोबर. आणि एक निपल त्या बाटल मध्ये भरत होता. त्या निपल तुझ्या तोंडात टाकत चुपूर चुपूर पेत होता. निपल होय का? तुझ्या बापाला मा बापाला तुझं फुटलं का म्हणलो. चल घे बॅग वगैरे घे. कपडे चांगले वापर. जाऊ का? बिलकुल कपडे लवकर चांगले वापर.
तर ते कपडे बदलला का तिने बदलवी नाही का म्हणजे कपडे धरला हो का चांगला फिर्यास फिर्यास लावून मस्त लावलं फिर्यास कारण का मामाची मुलगी पायता बरोबर लमत्या चक्कर येऊन पडशी अरे एवढी सुंदर मुलगी आहे अरे फलकावून देतो तिने काल रात्री मिरची भाजी बनवली होती गरम गरम खाल्ली खाल्ली नाही सकाळी उठल्याबरोबर अशा पोटामध्ये आग झोपायला लागली काय करू बाई पोटामध्ये खूपच मळमळ वाटायला लागलं आणि आता मला संडासला पण लागली पण एकटी कशी जाणार एक काम करते माझी मैत्रीण कांता आहे कांताबाईकडे जाऊन बघते चाल बाई कांताबाईला आवाज देऊन बघते कुठे गेली असणार बघत पासून दिसून नाही राहिली कांता अगं कांताबाई कांते अगं कांता कुठे ओके माय शांत तू मग नाही तर काय गो कायसाठी आली का सकाळी सकाळी मला सांग हे तोंडामध्ये कुचकाचे धंदे कधीपासून धरले माहित नाही का मला लहानपासूनच सवय आहे तोंडात मी काय म्हणते अगं माझ्या पोटात खूप दुखत आहे ग अगं पोटात दुखतंय मला सांग खाल्लं रात्री तू अगं मी मिरची भाजी खाल्ली होती ओके माय तरी म्हणता मिरची भाजी नको खात खूपच दुखत आहे चालला आपण जाऊया कुठे जायचं संडासला संडासला हो पण अजूनपर्यंत मला लागली नाही ना लागली नाही माझ्या सोबत चाललं ग सोबत तू बस मी पाहतो त्याकडं नाही तू पण ये चाल येऊ का हो ना बरं जाच ना पण मी हो. काय म्हणते काय शब्द किती नाही घेतले ना आपण चल डबा घेऊ हो आता चाल लवकर मला थोडं खूप दुखायला अगं लागलं हा मी तसं करून टाकतो आई गो चालवा सांगते लवकर चालवा मुकाट्यानं नाही जाऊ काहीतरी बोलत चालत जाऊ या सडसडणाऱ्या वाऱ्या सांगना या सडसडणाऱ्या वाऱ्या सांगना माझा सजनार ताई बसया माझा सजनार ताई बसया
आयसो गेला असेल कुठं थकला लमचा त्या झाडाखाली बसून गेला इसुला. अरे या इसू तू थकला का बेटा? अजून किती दूर आहे का? नाही आता जास्त नाही, अर्धा किलोमीटर आहे. या बहीण माहिती माझा हात पाय वरून गेले का? बरोबर आहे, पैदल एवढा लांब चालून नाही म्हणून थकून गेला तू. अर्धा किलोमीटर आहे. जाऊ का? चल. साथिया कच्चे धागे सच्चे नहीं जीना मर जाना नहीं जीना मर जाना कच्चे धागे सच्चे